ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये प्रियाने रिपोर्ट बदलल्याचे सांगत अश्विनने पूर्णाजीसमोर खूप मोठा गौप्यस्फोट केलेला असतो आणि आता नालायक प्रियाची स्वतःच आता पूर्णाची हाताला धरून धरून थोबाड फोडणार असते. अश्विनला नर्सच्या मार्फत समजलेलं असतं आणि अश्विनने खूप मोठ्या सत्याच्या मुळापर्यंत जाण्याचा विचार केला असता. आता मात्र जो पुरावा हाती लागलेला असतो तो खूप भयानक असतो. प्रियाच्या विरोधात खूप मोठा पुरावा अश्विनने पूर्णाजीला देताच प्रियाने खोटे रिपोर्ट बनवून आपल्या भावनांशी खेळ खेळलाय हे सांगितल्यावरती मात्र पूर्णाजीच्या रागाचा पारा चढतो आणि नर्सची साक्षी कामी येते. नर्सने जे सांगितलेलं असतं ते प्रियाच्या विरोधात जात आता पूर्णाजीच्या मनातून प्रिया कायमची उतरते. इकडे सायलीला आपण घरच्यांना फसवतोय याचं खूप वाईट वाटत असतं. म्हणजे आपण फसवत नाही आहोत पण एक प्रकारे आपलं गप्प राहणं हे आपण होकार दिलाय असं होतंय. यामुळे आपण घरच्यांची फसवणूक करतोय अशी आता सायलीला मनातल्या मनात खूप वाईट वाटत असतं. मग ती अश्विनची मदत घेण्याचं ठरवते. अश्विनला ती सांगते, भाऊजी मला तुमच्याशी महत्त्वाचं काहीतरी बोलायचं आहे. तुम्ही एक डॉक्टर आहात पण तसेच या घरचे सदस्य आहात म्हणून तुम्हाला मला महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. त्यावरती अश्विन म्हणतो, वहिनी तू निसंकोचपणे बोल. एका डॉक्टराशी बोलताना कधीच काही लपवू नये. यावरती सायली सांगते, भाऊजी म्हणजे ना घरामध्ये काहीतरी गैरसमज झालाय. एक स्त्री म्हणून मला समजतं की नाही की मी प्रेग्नंट आहे की नाही. मला माझे काहीतरी संकेत मिळत असतात ना. त्यामुळे मला माहिती आहे भाऊजी मी प्रेग्नंट नाही आहे. पण घरच्यांना कसं पटवू आणि डॉक्टरांचे रिपोर्ट हे असे आलेत त्यामुळे मला काहीच कळत नाही की मी काय करू ते. यावरती अश्विन म्हणतो, वहिनी तू कन्फर्म आहेस का? यावरती आता मात्र सायली सांगते, हो भाऊजी मी कन्फर्म आहे. काहीतरी डॉक्टरांच्या चूक झाली आहे. याच्यावरती अश्विन म्हणतो, वहिनी तू काळजी करू नकोस. मी डॉक्टर आहे आणि मी तुला पुरेशी मदत करेन. तू काहीच काळजी करू नकोस असं म्हणत अश्विन आता सायलीला मदत करण्याचं आश्वासन देतो आणि अश्विन हॉस्पिटलला येतो. हॉस्पिटलमध्ये आल्यावरती अश्विन विचार करतो, सायली वहिनी जर इतकं कन्फर्म बोलत आहे तर काहीतरी हॉस्पिटलमध्येच गडबड झालेली आहे आणि ही गडबड काय आहे मला शोधायलाच पाहिजे असा विचार करत अश्विन आता ज्या नर्सने सायलीचं चेकअप केलेलं असतं त्या नर्सला बोलवून घेतो. त्यावेळेला ती नर्स अश्विनच्या समोर येते. अश्विन म्हणतो, सायली सुभेदार यांचं तुम्ही चेकअप केलं होतं ना, ती माझी वहिनी. आता थोडीशी नर्स गडबडते. नर्स सांगते, हो मी त्यांचं चेकअप केलं होतं खरं. त्यावरती डॉक्टर म्हणतात, काही प्रॉब्लेम झालाय का? आता मात्र अश्विन सांगतो, डॉक्टर खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. आपल्या इथे काहीतरी गडबड झालेली आहे आणि रिपोर्ट चुकीचे गेलेले आहेत. म्हणजे जाणून बुजून केलंय की चुकून हे मला माहीत नाही आहे पण या रिपोर्टचा काहीतरी प्रॉब्लेम झाला इतकं मात्र नक्की. यावरती डॉक्टर म्हणतात, तुम्ही काळजी करू नका, आपण सगळा शोध घेऊ. अश्विन म्हणतो, असं नाही, एकतर हा माझ्या वहिनीचा तर प्रश्न आहेच पण आपल्या हॉस्पिटलच्या रेप्युटेशनचा सुद्धा प्रश्न आहे. त्यामुळे मला असं वाटते या सत्याच्या मुळाशी जाऊन आपण सगळा शोध घेतला पाहिजे आणि त्याचमुळे आपल्याला सत्यसुद्धा समजून येईल. डॉक्टर म्हणतात, तुमचं म्हणणं बरोबर आहे. असं म्हणत डॉक्टर आता सत्याचा शोध घेतात. नर्सला बोलवतात. नर्सला विचारतात काय घडलं होतं, रिपोर्ट कसे काय चुकीचे आले, काय झालं. त्यावरती नर्स सांगते, त्या दिवशीची अजून एक कंप्लेंट आलेली आहे. ही दुसरी नर्स असते. नर्स सांगते, त्या दिवशी अजून एक बाई तिकडे आली होती आणि त्या बाई रिपोर्ट ॲक्च्युली निगेटिव्ह आलेत. काहीतरी गडबड झालेली आहे. यावर डॉक्टर म्हणतात, हे कसं शक्य आहे? नर्स म्हणते, हो काही वेळापूर्वीच त्या इथे आल्या होत्या. त्यांनी घरी टेस्ट केली असता पॉझिटिव्ह आली पण इथले रिपोर्ट निगेटिव्ह आलेत. याच्यावरती अश्विन म्हणतो, काहीतरी गडबड झाली. मग हे रिपोर्ट एक्सचेंज झालेत का? यावरती नर्स म्हणते, त्या दिवशी ड्युटीला जी नर्स होती ना तिच्याशी आपण डिस्कस करून ठरवूया का काय आहे ते. यावरती आता अर्जुनला सुद्धा खूप काळजी वाटत असते की काहीतरी गडबड झाले म्हणून अर्जुन सुद्धा अश्विनला कॉल करत असतो. अश्विन त्याला सांगतो, दादा खूप मोठा काहीतरी प्रॉब्लेम झालाय, मी तुला थोड्या वेळात कॉल करतो. आणि इकडे अर्जुन फोन कट करतो. मग ती नर्स सांगते, त्या दिवशी ड्युटीला जी नर्स होती ना आपण तिला भेटूया. अश्विन म्हणतो, काहीतरी गडबड झाले. हे आपल्या हॉस्पिटलच्या रेप्युटेशनचा पण प्रश्न आहे आणि माझ्या वहिनीच्या एक स्वभावाचा पण किंवा तिच्या मनाचा पण आपण विचार केला पाहिजे. तिच्यासोबत हे असे खेळ आपण खेळून चालणार नाहीत. यावरती नर्स म्हणते, ठीक आहे मी तुम्हाला त्या नर्सची भेट घडवून देते. डॉक्टर म्हणतात, तुम्ही हायपर होऊ नका, जे काही आहे ते सगळं आपण पाहूया. असं म्हणत डॉक्टर आता इकडे अश्विनला शांत करतात. पण अश्विनला सत्याच्या मुळापर्यंत पोहोचायचं असतं. त्यासाठी अश्विन काही ऐकायला तयार नसतो. आता हॉस्पिटलमधला विषय इथेच बंद होऊन डायरेक्ट आपल्याला घरचा सीन दाखवला जातो. घरी मात्र इकडे अश्विन कल्पनाला सांगत असतो, मम्मा तुम्ही सगळ्यांनी उगाचच काहीतरी गैरसमज करून घेतला आहे. आमच्या हॉस्पिटलमध्येच गडबड झालेली आहे. यावरती कल्पना म्हणते, हॉस्पिटलमध्ये गडबड? मग अश्विन कल्पनाला सगळा प्रकार सांगतो. कल्पनाला तो सांगतो की
तन्वी हॉस्पिटलला गेली होती आणि हॉस्पिटलला तिने एका नर्सला पैसे दिले होते। त्या नर्सला पैसे देऊन तिने सायली वहिनीचे खोटे रिपोर्ट बनवून घेतले होते आणि मी सगळी चौकशी केली असता ती नर्स कबूल झाली आणि तिने पैसे देऊन हे सगळं केलंय हे सुद्धा समजलं। असं म्हणत हॉस्पिटलमध्ये घडलेला प्रकार जसा तसा आता अश्विनने बरोबर सांगितलेला असतो आणि नर्सला फोन लावलेला असतो। नर्सला फोन लावून अश्विन आता बोलायला देतो कल्पनासोबत। कल्पना नर्सची फोनवरती बोलते। ती नर्स सांगते, हो तुमचीच कुणीतरी नातेवाईक तन्वी किल्लेदार या आल्या होत्या आणि त्यांनी सायली सुभेदार यांचे खोटे रिपोर्ट बनवण्यासाठी हे सगळं केलं। पण अश्विन सरांनी मला या वेळेला वाचवलं, कारण जर का हे कमिटी समोर आलं असतं आमच्या तर माझी या हॉस्पिटलमधून हकलपट्टी झाली असती। तर तुम्ही हा मॅटर घरच्या घरी सॉल्व्ह करा। आता मात्र तिकडे प्रिया आलेली असते। पूर्णाजी म्हणते, का केलंस तन्वी तू असं? आमच्या भावनांशी का खेळलीस? आता सायलीला सगळा प्रकार उघड होतो की हे सगळं प्रियाचं कारस्थान आहे। आपल्यावरती डाव उगवण्यासाठी तिने हे सगळं कारस्थान केलंय हे समजल्यावरती सायलीला खूप वाईट वाटतं। आपल्यामुळे सगळ्यांना किती भोगावं लागलं। अस्मिता म्हणते, प्रिया तन्वी तू का केलंस हे सगळं? असं म्हणत अस्मिता हात वरती करते। प्रिया सांगते, अगं अस्मिता अशी काय करतेस? तूच केलंस ना सगळं? तूच हिला औषध देऊन मॉर्निंग सिकनेस येईल ते बघितलंस ना? एकमेकींची भांडी फोडत दोघी जणी एकमेकींवरती कुरघोडी करत जे काही आहे ते आपल्याच तोंडाने आपले गुन्हे कबूल करून बसतात। कल्पना म्हणते, बास झालं तुमचं, आमच्या भावनांशी खेळायला तुम्हाला लाज वाटली नाही? यावरती प्रिया म्हणते, ही सगळी अस्मिताची कारस्थानं होती। पूर्णाजी तिचा हात पकडते आणि म्हणते, गधडे तुला अक्कल नाही का? तिची कारस्थानं असते तरी तुला कळत नाही का? असं म्हणत सगळेच जण अस्मिता आणि प्रिया यांच्यावरती तुटून पडतात, कारण आता पुराव्यासकट अश्विनने दोघींचा पर्दाफाश केलेला असतो। असं म्हणत आता मात्र रिपोर्ट बदलल्याचे सत्य इकडे अश्विनने सगळ्यांच्या समोर सांगितलेलं असतं। प्रियानेच खरे रिपोर्ट बनवले आणि आता खोटे रिपोर्ट मुद्दाम आपल्यापर्यंत पोहोचवले। नर्सने अश्विनची मदत करत या सगळ्याची भांडेफोड केलेली असते। अखेर प्रियाचं कारस्थान पूर्णाची कल्पना या सगळ्यांच्या समोर आलेलं असतं आणि आता सत्याचा पर्दाफाश करत सायली निर्दोष आहे, सायलीने काहीच केलं नाही, तर या दोघींच्याच करामती आहेत या सगळ्या हे अश्विननेच सांगितल्यामुळे आता विश्वास न ठेवण्यासाठी पूर्णाजीकडे कोणताही पर्याय नसतो। अश्विनला ते पूर्णाजीचा विश्वास असतो। जर हे सायली किंवा अर्जुनने सांगितलं असतं तर कदाचित पूर्णाजीने विश्वास ठेवलाही नसता, पण अश्विनने सांगितल्यामुळे पूर्णाजीला पर्यायच उरत नाही विश्वास ठेवण्यापुढे। आता प्रिया आणि इकडे अस्मिता या दोघींची कायमची घरातून हक्कलपट्टी होणार।